तर पहिल्यांदा चेक करा की तुमच्या कमांड प्रॉम्प्टमध्ये चेक करा की पायथॉन इन्स्टॉल आहे का नाही. इन्स्टॉल आहे का नाही कसं चेक करतो आपण, तर ही कमांड आपण फायर करतो. कोणती कमांड आहे, पायथॉन हायफन वर्जन, बरोबर. त्याच्यानंतर जर पायथॉन इन्स्टॉल नसेल तर गुगलवरती येऊन काय करायचं आहे तुम्हाला, गुगलवरती येऊन काय करायचं आहे, गुगलवरती येऊन तुम्हाला एक कीवर्ड सर्च करायचं आहे. काय कीवर्ड सर्च करायचं आहे, तर इथं येऊन तुम्हाला म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे की इथं या गुगलवरती, थोडंसं सिस्टीम गुगलवरती आल्यात आणि इथे येऊन काय म्हणायचं, तर इथं म्हणायचं पायथॉन डाउनलोड हे म्हणायचं, बरोबर आहे. पायथॉन डाउनलोड आणि स्पेसिफिक वर्जन जर तुम्हाला डाउनलोड करायचं झालं तर इथं काय करतो आपण 3.1.10. ओके, हे असं आपण तुम्ही इथं स्पेसिफिक वर्जन काय करू शकता, डाउनलोड करू शकता. जसं की मी इंटर प्रेस केला आणि इंटर प्रेस केल्यानंतर हा एका वेबसाईटवरती घेऊन जातो, जे की python.org नावाची वेबसाईट आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये जे पहिली लिंक आहे याच्यावरती क्लिक करा. ठीक आहे. तर बसता येत नसेल तर या इथं समोर, इथं जा, नाही तर तुम्ही पुढे सरका, तुम्ही सरका पुढे. ठीक ठीक आहे. सो 3.10.0 आणि इथं खाली स्क्रॉल करा. खाली स्क्रॉल केल्यानंतर आपण विंडोज कोणता यूज करतो, 64 बीट. ह्याला इन्स्टॉल केलं, काल आपण बघितलं सगळं व्हिडिओजमध्ये पण या सगळ्या स्टेप आहेत. ठीक आहे, एकदा व्हिडिओ चेक करा. इन्स्टॉलेशनला जर कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर मला सांगा आत्ताच की इन्स्टॉलेशनला मला प्रॉब्लेम येतो आहे. ठीक आहे, इन्स्टॉलेशन काही होतं आहे ना सगळं व्यवस्थित, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर समजा माझ्याकडे जर किती पॅकेजेस इन्स्टॉल आहेत, टोटल पॅकेजेस माझ्याकडे किती इन्स्टॉल आहेत हे जर मला चेक करायचं झालं तर आपण कमांड यूज करतो कोणती, यस, आपण कमांड यूज करतो कोणती, पिप लिस्ट नावाची कमांड. ठीक आहे. आणि त्या पिप लिस्टनं आपल्याला काय भेटतं, त्या पिप लिस्टनं आपल्याला भेटतं की पॅकेजेसची लिस्ट भेटते की माझ्या टोटल पी सीमध्ये किती पॅकेजेस आहेत. ठीक आहे. नको नको नको, नाही आहे. ठीक आहे. टोटल पॅकेजेसची मला काय भेटते, लिस्ट भेटते. आणि त्याच्यामधलं जर मला एखादा स्पेसिफिक पॅकेज चेक करायचा आहे की तो प्रेझेंट आहे का नाही, ओके, तर कमांड कोणती यूज करतो आपण, पिप शो नावाची कमांड आणि त्याच्यानंतर पॅकेजचं नाव. जसं की आता पॅकेज मला चेक करायचं आहे की माय SQL क्लायंट आहे का इन्स्टॉल केलेलं, जर असेल तर तो मला काय दाखवेल, त्याची स्पेसिफिक लिस्ट दाखवेल, म्हणजे त्याच्या रिलेटेड मला इन्फॉर्मेशन डिस्प्ले होईल. नाहीतर काय म्हणेल की हा पॅकेज फाउंड नाही म्हणून मेसेज येतो. समजतं. म्हणजे एवढे सारे पॅकेजेस चेक करण्याच्या ऐवजी काय करा, पिप शो तो आहे का नाही तेवढं चेक करा. जर तो असेल तर मला काय दिला त्यांनी, सगळी इन्फॉर्मेशन दिली ना सगळी इन्फॉर्मेशन, तर त्यांनी हे सगळे मला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके. तर एखादं स्पेसिफिक पॅकेज चेक करायचं झालं तर या दोन कमांड क्लिअर आहे. सो पिप लिस्ट आणि त्याच्यानंतर पिप शो पॅकेजचं नाव, स्पेसिफिक पॅकेज गेट करणे, शो करणे, हे काल आपण डिस्कस केलं. त्याच्यानंतर डिफरंट वेज आपण काल डिस्कस केल्या. डिफरंट वेजमध्ये आपण काय काय बघितलं, तर कमांड प्रॉम्प्टनी कसं रन करायचं ते बघितलं. त्याच्यानंतर नोटपॅडच्या फाईलचा यूज कसा करायचा तो पण बघितलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय बघितलं, ज्युपिटर नोटबुक कसं यूज करायचं ते पण बघितलं. गुगल कोलॅब कसा वापरायचा तो पण बघितलं. आणि ऑनलाईन कंपायलर कसा वापरायचा तो पण बघितलं. ठीक आहे. आता माझ्या केसमध्ये IDLE हा जो आहे ना तो इथं येत नाही. जरी मी इथं सर्च केलं तर याच्यामध्ये येऊन जर मी सर्च केलं IDLE, तर IDLE उबंटूमध्ये नाही आहे. ठीक आहे. तर IDLE कुठे येतो, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट, हा पार्ट कुठे येतो, विंडोजमध्ये येतो. ठीक आहे. तिथून पण तुम्ही काय करू शकता, तिथून पण तुम्ही रन करू शकता काय म्हणतो आपण पायथॉनचे एक्झाम्पल्स. ओके. आता तो पार्ट नाही आहे माझ्याकडे, जेव्हा मी विंडोज सिस्टीम लावेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल त्याच्यामध्ये IDLE कुठं असतो. ठीक आहे. किंवा लेक्चरच्या शेवटी मी कुणाचं तरी एखादी जॉईन करा कालच्यासारखं, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो की IDLE कुठं असतो. IDLEचं मिनिंग काय म्हटलं, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट. ओके. सो याचाही वापर करून तुम्ही काय करू शकता, पायथॉनचे सिम्पल एक्झाम्पल किंवा कॉम्प्लेक्स एक्झाम्पल तुम्ही याच्यातनं पण राईट करू शकता. ओके.
आता त्याच्यानंतर आपल्याला हे दोन बघायचे आहेत. कोणते कोणते? तर एक बघायचे व्हिज्युअल स्टुडिओ कोड आणि दुसरा पायचार्म. पायचार्म जो आहे इट इज अ प्रोफेशनल वे. ठीक आहे. प्रोफेशनल वे म्हणजे काय की तुम्ही ह्या पायचार्ममधून जेवढे पायथॉनचे कन्सेप्ट आहेत ना, जेवढे म्हणजे AIML असो, डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स वगैरे सगळं तुम्ही ह्या पायचार्ममधून काय करू शकता, रन करू शकता सगळे ॲप्लिकेशन. कारण पायचार्म हे एक एडिटर असं आहे खास कोणासाठी बनवलेलं आहे? पायथॉनसाठी बनवलेलं आहे. ठीक आहे. खास पायथॉनसाठी बनवलेलं एडिटर आहे. आपण काय करतो की आपण VS कोड वापरतो एक पर्याय म्हणून, एक बायपास म्हणून. VS कोड कोणासाठी? सगळ्या लँग्वेजसाठी VS कोड चालतो. C, CPP, जावा, .NET जेवढ्या जगामध्ये लँग्वेजेस आहेत तेवढ्या सगळ्या लँग्वेज कुठं चालतं? VS कोडमध्ये. एक पर्याय म्हणून आपण त्याला बघतो. पण ज्या तुम्ही याच्यामध्ये काम करताय ना, तुम्ही कशामध्ये काम करताय? ॲज अ पायथॉन फुल स्टॅक किंवा पायथॉन डेटा ॲनालिसिसमध्ये तुम्ही काम करताय, तर तुमचं काम काय असलं पाहिजे की प्रोफेशनलच एडिटर वापरा. आपण हे सगळं वापरणार आहे. कधी मी ज्युपिटर वापरेल, कधी गुगल कोलॅब वापरेल, कधी पायचार्म वापरेल, कधी VS कोड वापरेल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांची काय झाली पाहिजे? प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओके. कळते ना ऑनलाईन काय बोलतोय? समजते ना मी काय बोलतोय सगळ्यांना? ठीक आहे. सो नेक्स्ट VS कोड कसा वापरायचा? तर VS कोड तुमच्या सगळ्यांकडे आहे का? आहे ना, सगळ्यांकडे इन्स्टॉल आहे VS कोड? असं कोणी? ठीक आहे. तुमच्याकडे नाही आहे. ठीक आहे. यस. तर VS कोड पहिल्यांदा इन्स्टॉल करा. जर नसेल तर VS कोड कसं इन्स्टॉल करायचा? तर VS कोड इन्स्टॉल करण्यासाठी परत गुगलवरती या आणि गुगलवरती येऊन इथं सर्च करा. काय सर्च करायचं आहे? तर मला डाउनलोड करायचं आहे काय? व्हिज्युअल स्टुडिओ कोड डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. काय डाउनलोड करायचं आहे मला? व्हिज्युअल स्टुडिओ कोड हा डाउनलोड करायचा आहे. मग ह्याला क्लिक करा आणि ह्याला क्लिक केल्यानंतर हे जे पहिली लिंक दिसते, ठीक आहे, मायक्रोसॉफ्टची, हे प्रोडक्ट कोणाचं आहे? मायक्रोसॉफ्टचं आहे. सो ह्याच्यावरती येऊन क्लिक करा पहिल्या लिंकवरती आणि पहिल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणती ऑपरेटिंग सिस्टीम यूज करता? तर आपण काय यूज करतो? विंडोज. ठीक आहे. जे मॅकवाले असतात किंवा लिनक्सवाले असतात, उबंटूवाले, ते हे मॅकवाला हा आहे, उबंटूवाले हे आहेत. ओके. तर विंडोजवरती इथं आल्यानंतर हा जो विंडोजचा पार्ट आहे आणि ह्या विंडोजच्या पार्टमधून तुम्हाला काय इन्स्टॉल करायचं आहे? हा जो आहे ना सेकंडवाला सिस्टम इन्स्टॉलर, हा सेकंडवाला, पहिला नाही सेकंडवाला. ठीक आहे. हा सेकंडवाला तुम्हाला काय करायचं आहे? याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय होईल? थोड्या वेळाने इथं इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल. जवळपास हे 105 MB ची फाईल असेल. जवळपास 105 MB ची फाईल काय होईल तुमच्या इकडे डाउनलोड होईल. आता सध्या माझ्याकडे इन्स्टॉल आहे ते, त्याच्यामुळे मी त्याला इन्स्टॉल नाही करत. तर टोटल किती? 113 MB ची झालेली आहे. ठीक आहे. तर ज्यावेळेस हे इन्स्टॉल होतं म्हणजे डाउनलोड होतं आणि डाउनलोड झाल्यानंतर काल जसं आपण डबल क्लिक केलं, बरोबर आहे, तसं काय करायचं? डबल क्लिक करायचं त्या फाईलवरती आणि डबल क्लिक करून काय करायचं? नेक्स्ट असे खाली बटन असतात. नेक्स्ट जोपर्यंत इन्स्टॉल येत नाही बटन, तोपर्यंत काय करत राहायचं? नेक्स्ट क्लिक करत राहायचं. ओके. आणि उद्या सगळ्यांनी लॅपटॉप घेऊन या. जर काही प्रॉब्लेम असतील तुमच्या याच्यामध्ये इन्स्टॉलेशनमध्ये तर मला सांगा लगेच. तर हे काय केलं तुम्ही? VS कोड सेटअप केलात. म्हणजे मी VS कोड काय झालं? इन्स्टॉल झाला. तर माझ्याकडे VS कोड आहे. कळालं? कुठल्या साईटवरती आलो आपण? गुगलवरती आलात आणि गुगलवरती येऊन काय सर्च केलं आपण? इथं व्हिज्युअल स्टुडिओ डाउनलोड म्हणून मी सर्च केलं आणि हे मला काय भेटली? पहिली लिंक भेटली. त्याच्यावरती मी क्लिक केलं आणि विंडोजवरती आलो. विंडोजवरती आल्यानंतर कुठलं इन्स्टॉलेशन करायचं आहे? हा सेकंडवाला. ठीक आहे. सिस्टम इन्स्टॉलर हा, याच्यावरती क्लिक करा आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल. समजलं? सो नेक्स्ट पुढे मग आता VS कोड ओपन करा. आता VS कोड कसा ओपन करायचा? तर VS कोड ओपन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण पायथॉनचं एक फोल्डर बनवलेलं आहे. काय नाव दिलं होतं त्याला आपण नाव दिलं होतं पायथॉन, आय थिंक जानेवारी पायथॉन 26 असं काहीतरी नाव दिलं होतं. बरोबर आहे ना? जानेवारी पायथॉन 26 हे नाव दिले.
मग आता या फोल्डरमध्ये आपल्या काय आहेत, या फोल्डरमध्ये आपल्या सगळ्या पायथॉनच्या फाईल्स आहेत सगळ्या फाईल्स आहेत पायथॉनच्या. मला काय करायचं आहे, मला हे लोकेशन जे आहे हे लोकेशन मला VS कोडमधून ओपन करायचं आहे. समजतं? म्हणजे या लोकेशनच्या सगळ्या फाईल्स कुठं ओपन झाल्या पाहिजे, VS कोडमध्ये ओपन झाल्या पाहिजे. मग काय करणार आपण, तर तुमच्याकडे कमांड प्रॉम्प्ट असतो वरती, बरोबर आहे. आता समजा तुम्ही ते फोल्डर केलं, समजते, त्या फोल्डरमध्ये गेला आणि गेल्यानंतर वरती असं येतो बघा, तुमच्याकडे असा ऑप्शन असतो ना, हे असा ॲड्रेस बार असतो वरती, ठीक आहे. आणि तिथून काय करायचं, तिथून कमांड प्रॉम्प्ट ओपन करायची. जसं मी काय ओपन केलं, हे कमांड प्रॉम्प्ट ओपन केली त्या लोकेशनपासून. नाही ना, एकदा कनेक्ट करा विंडोज. तिथं नाही, तिथं तसं नाही येणार. कनेक्ट करा, किंवा ऑनलाईन कोणी कनेक्ट आहे का, लॅपटॉपनं कोणी कनेक्ट आहे? हां निशांत, शेअर करा स्क्रीन. शेअर करा स्क्रीन. काय झालं? हां तर एक काम करा, तुम्ही पण लिनक्स वापरता का? मग जाऊ दे, सोडा, कट करा. म्हणजे माझाही लिनक्सच आहे ना, लिनक्समध्ये एक प्रॉब्लेम होतो की त्यांना समजत नाही आहे, म्हणून मी विंडोज म्हटलं. विंडोज कोणी जॉईन केलं का? दोन मिनटं. ठीक आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, हे पायथॉनचं फोल्डर, बरोबर. आणि या पायथॉनच्या फोल्डरमध्ये समजा एक अजून एक फोल्डर बनवलं आपण. आता यांचं फोल्डर कुठल्या लोकेशनला आहे, डी ड्राईव्हवरती फोल्डर आहे, बरोबर आहे. कुठल्या लोकेशनला फोल्डर आहे, डी ड्राईव्ह. समजा एक फोल्डर इथं बनवलं, काय म्हणू, तर परत काय केलं, न्यू, आणि एक फोल्डर बनवलं.
एक फोल्डर बनवलं, काय नावाने? पायथॉन एक्झाम्पल्स नावाने फोल्डर बनवलं, बरोबर आहे? आणि या फोल्डर्समध्ये काय असतील, या फोल्डर्समध्ये जसं की माझ्याकडे या फाईल्स आहेत, जसं की माझ्याकडे तुम्हाला फाईल दिसत आहेत, कोणत्या कोणत्या फाईल दिसत आहेत, या अशा फाईल्स. आणि या फोल्डरमध्ये एक नोटपॅडची फाईल बनवली. नोटपॅडची फाईल कशी बनवायची याच्यामध्ये? तर याच्यामध्ये नोटपॅडची फाईल कशी बनवतो आपण? राईट क्लिक, न्यू, ठीक आहे. काय केलं ह्या लोकेशनला येऊन? तर ह्या लोकेशनला येऊन काय केलं? राईट क्लिक आणि काय म्हटलं इथे येऊन न्यू, आणि न्यूमधून काय म्हटलं, इथं टेक्स्ट डॉक्युमेंट कुठं आहे का नाव? हे बघा काय नाव दिसतंय, टेक्स्ट डॉक्युमेंट. आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय होते? एक नोटपॅडची फाईल क्रिएट होते. पण त्याचं एक्सटेन्शन तुम्हाला दिसतंय का? एक्सटेन्शन नाही दिसत आहे, बरोबर आहे? तर एक्सटेन्शन काय असतं त्याचं? .txt. मग एक्सटेन्शन ऑन कसे करायचे? तर एक्सटेन्शन ऑन करण्यासाठी आपण कुठे जातो? या व्ह्यूमध्ये, आणि व्ह्यूमध्ये गेल्यानंतर शो, इथं नाही, इथं आले ऑप्शन्स, ओके. आणि ऑप्शन्समध्ये गेल्यानंतर इथं व्ह्यू, आणि व्ह्यूमध्ये काय करतो? तर व्ह्यूमध्ये हाईड एक्सटेन्शन फॉर नॉन फाईल टाईप्स, ओके. हे हाईड एक्सटेन्शन्स फॉर नॉन फाईल टाईप्स याच्यावरती अनचेक करायचा, अप्लाय करा, ओके करा. तर तुम्हाला काय दिसेल आता? फाईलचे एक्सटेन्शन पण दिसतील. ठीक आहे. तर आता हे .txt फाईल आहे, ह्याला काय करा? ह्याला रिनेम करा. ह्याला रिनेम कसं करतो आपण? तर ह्याला रिनेम करण्यासाठी याच्यावरती क्लिक केलं, आणि क्लिक केल्यानंतर मी एक फाईलचं नाव ठेवलं, काय? टेस्ट, TEST, टेस्ट डॉट, फाईलचं एक्सटेन्शन काय? PY, बरोबर आहे? हे एस करा. इथं काय झाली? आता ही पायथॉनची फाईल तयार झाली. समजलं? एक्सटेन्शन ऑन करायचे. एक्सटेन्शन ऑन कसं केलं? एक्सटेन्शन ऑन करण्यासाठी इथं जे 3 डॉट दिसतं याच्यावरती क्लिक करा, आणि क्लिक केल्यानंतर कुठे येतो आपण? ऑप्शन्स. आणि त्या ऑप्शन्समध्ये आल्यानंतर काय म्हटलं इथे येऊन? व्ह्यू, ठीक आहे. व्ह्यूवरती क्लिक केलं, आणि व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर हा जो चेकबॉक्स आहे कोणता? हाईड एक्सटेन्शन फॉर नॉन फाईल टाईप्स, हा वाला. तर ह्याला काय करायचं? अनचेक. अनचेक केला तर तुम्हाला फाईलचे काय दिसतील आता? एक्सटेन्शन दिसतील. जर तुम्ही एक्सटेन्शन ऑन नाही केलं तर तसं जर PY केलं तर काय होतं माहिती आहे? एक प्रॉब्लेम होतो. .py पण एक्सटेन्शन लागतं आणि .txt पण लागतं, दोन्ही पण एक्सटेन्शन बसतात. मग कोणती काहीच कळत नाही ना, मग ते कसं कोड रन होणार पायथॉनचं, ठीक आहे. म्हणून काय केलं इथं? ओके. आणि मग आता काय करायचं बघा, मी काय म्हटलं, आता लोकेशन कोणतं आहे? D ड्राईव्हवरती एक फोल्डर आहे, त्याचं नाव काय? पायथॉन एक्झाम्पल्स. आता हे लोकेशन काय करायचं तुम्हाला? VS कोडमधून ओपन करायचं हे लोकेशन, ठीक आहे. आता हे लोकेशन VS कोडमधून कसं ओपन करायचं? तर त्यासाठी काय केलं? इथं यायचं, वरती आलं ना, ॲड्रेस दिसतं ना हे, बरोबर आहे? ह्याला कट करा, आणि ह्याला कट करून इथं टाईप करायचं काय? काय टाईप करायचं? CMD. CMD टाईप केल्यानंतर काय ओपन होणार? कमांड प्रॉम्प्ट ओपन होणार, बरोबर आहे? आणि कमांड प्रॉम्प्टमध्ये लोकेशन बघा, D: पायथॉन एक्झाम्पल. इथून काय करायचं? VS कोड ओपन करायचं, कोड स्पेस डॉट, कमांड काय द्यायची? कोड स्पेस डॉट. आणि कोड स्पेस डॉट कमांड दिलं तर त्या लोकेशनपासून काय ओपन होतं? VS कोड ओपन होतो. आणि चेक करा आता लोकेशनमध्ये, या लोकेशनमध्ये फाईल काय दिसते? काय फाईल दिसते? test.py आहे का? test.py, आणि हा कोड त्याचा. समजलं? कळालं का? लोकेशनमधून कसं ओपन केलं? तर कसं ओपन केलं? ही कमांड प्रॉम्प्टमधून फाईल कशी ओपन केली? तर हे फोल्डरवरती इथं आलो वरती, आणि वरती आल्यानंतर काय टाईप केलं होतं आपण? CMD. कमांड प्रॉम्प्ट ओपन होणार. कमांड प्रॉम्प्ट ओपन झाल्यानंतर कमांड प्रॉम्प्टवरती इथे येऊन कमांड तुम्ही काय दिली? कमांड काय दिली तुम्ही इथे येऊन? कोड स्पेस डॉट. म्हणजे त्या लोकेशनपासून, म्हणजे पायथॉन एक्झाम्पलमध्ये जेवढे फाईल्स असतील तेवढे सगळे फाईल्स कुठं ओपन होणार? VS कोडमध्ये ओपन होणार, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आता तुम्ही VS कोडमध्ये काम करताय, तर VS कोडमध्ये काम करताना तुम्हाला काय करायचं आहे? पायथॉनसाठीचं एक एक्सटेन्शन डाउनलोड करायचं आहे. कळलं का? पायथॉनसाठीचं काय करायचं आहे? एक एक्सटेन्शन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. कोणतं एक्सटेन्शन असणार आहे ते? तर एक्सटेन्शन कसं डाउनलोड करतो आपण? हे जे दिसतं मेनू, ठीक आहे, या कोपऱ्यात एक मेनू आहे, इथं एक मेनू आहे, काय नाव आहे?
एक्सटेन्शन. ठीक आहे, या एक्सटेन्शनवरती क्लिक करा. एक्सटेन्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन ऑन असलं पाहिजे हे एक्सटेन्शन इन्स्टॉल करण्यासाठी. आणि सर्च करा कोणासाठी एक्सटेन्शन इन्स्टॉल करायचं आहे, पायथॉनसाठी. म्हणून इथं मी काय टाकलं, पायथॉन म्हणून टाकलं. ठीक आहे, आणि पायथॉनसाठीचं एक एक्सटेन्शन तुम्हाला इथे इन्स्टॉल करायचं आहे. कोणतं वालं, हे वालं मायक्रोसॉफ्टचं, जे की ऑलरेडी काय आहे, इन्स्टॉल आहे. ठीक आहे, हे कुणाचं एक्सटेन्शन आहे, हे मायक्रोसॉफ्टचं एक्सटेन्शन आहे पायथॉनसाठीचं. हे तुम्हाला काय करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्याला इन्स्टॉल केलं आणि इन्स्टॉल केल्यानंतर मग आता तुम्ही इथं काय करू शकता, इथं पायथॉनचे प्रोग्राम जसं की हे प्रिंट वगैरे सगळं ऑटोमॅटिकली येतं. आणि इथे मी काय म्हटलं, मी हॅलो. ठीक आहे, हे हॅलो वर्ल्ड ऑटोमॅटिकली आलं. बरोबर आहे. अजून एक एक्सटेन्शन ॲड केले का तुम्ही, जे की ॲटो कोड सजेशन करतो. लॉगिन साइन अप वगैरे केलं GitHub यूज करून तर ते ऑटोमॅटिक होतं. अच्छा. टूलचा कोड सजेस्ट करतो. ठीक आहे. प्रॉब्लेम आला की तिथेच विचारल्यानंतर त्याचं सोल्युशन. अच्छा. जनरेटिव्ह AI पण आहे VS कोडमध्ये. हां. ठीक आहे, कळालं आता हे. आणि ह्याला रन कसं करायचं, तर ह्याला रन करायच्या दोन पद्धती आहेत. दोन पद्धती म्हणजे इथे एक बटन दिसते तुम्हाला वरती, रन पायथॉन फाईल. इथून पण तुम्ही काय करू शकता, याला इथून पण तुम्ही त्याला रन करू शकता. नाही म्हणलं तर काय करायचं, कमांड प्रॉम्प्ट ऑलरेडी ओपन आहे तुमची, लोकेशन पण तुमचं बरोबर आहे, बरोबर आहे. आणि इथून पण आपण काय करतो, इथून पण आपण प्रोग्राम रन करतो. कसं प्रोग्राम रन करतो, तर कमांड देतो आपण. काय कमांड देतो, पायथॉन. बरोबर आहे, पायथॉन फाईल नेम. आता माझ्या केसमध्ये काय असणार आहे, पायथॉन 3. ठीक आहे, तुमच्या केसमध्ये काय असणार आहे, पायथॉन. म्हणून काय म्हटलं, पायथॉन. आणि तो फाईलचं नाव काय दिलं, test.py. काय आलं आता आउटपुट, हॅलो वर्ल्ड. ठीक आहे, सगळ्यात बेटर वे प्रोग्राम कुठं रन करायचे, कमांड प्रॉम्प्टवरती. VS कोडमध्ये इथे येऊन रन नाही करायचे, इथे येऊन रन नाही करायचे, हे चुकीची पद्धत आहे. इथं पण आउटपुट काय दिसते, हॅलो वर्ल्डच. सगळ्यात बेटर वे कुठला असतो, कमांड प्रॉम्प्टवरती जाणे आणि कमांड प्रॉम्प्टवरूनच काय करणे, एक्झाम्पल रन करणे. कळालं का आता हे VS कोडमधून कसं ओपन करायचं फाईल फोल्डर ऑनलाईन. क्लिअर आहे का सगळ्यांना. क्लिअर आहे का सगळ्यांना. ठीक आहे, तर VS कोडमधून आपण कसं ओपन केलं, VS कोड कसं ओपन केलं समजतंय. तर ह्या पद्धतीनं काय करायचं, तर ह्या पद्धतीनं कामं करायची. ठीक आहे. आता बघा, तसं जर तुम्हाला करायचं झालं, मी VS कोड बंद केला. ठीक आहे, आणि ह्या कमांड प्रॉम्प्ट पण बंद केला. बरोबर आहे. आता काय करायचं आहे मला, तर मला CMD ओपन करायचे. ठीक आहे, आता CMD जर मी ओपन केलं तर माझं डिफॉल्ट जे लोकेशन आहे ते लोकेशन कोणतं आहे, कोणतं लोकेशन आहे डिफॉल्ट बघा बरं, C युजर्स. ओके, पण आता ह्यांचा जो फोल्डर आहे तो कुठल्या ड्राईव्हवरती आहे, D ड्राईव्हवरती. मग मला काय करावं लागेल, D ड्राईव्हवरती स्विच मारावं लागेल. मग आता D ड्राईव्हवरती स्विच कसं मारायचं, D ड्राईव्हवरती स्विच कसं मारायचं, D:, काय वापरलं मी, D:, कुठं आलो मी आता, बरोबर आहे. आता ह्या D ड्राईव्हमधून कुठं जायचं आहे मला, तर ह्या D ड्राईव्हमधून मला जायचं आहे पायथॉन एक्झाम्पल्स नावाचं फोल्डर असेल. ठीक आहे, कोणतं फोल्डर, पायथॉन एक्झाम्पल्स. CD, काय म्हटलं मी, CD म्हणजेच चेंज डायरेक्टरी. कुठं आलो मी, या फोल्डरमध्ये आलो ना. आता लोकेशन काय आहे ना. आणि इथून काय करा, इथून परत ओपन करा कोड स्पेस डॉट, आणि परत काय झालं, परत VS कोड ओपन. असं पण तुम्ही करू शकता. पण सगळ्यात सोपी पद्धत कोणती, जे फोल्डर ओपन केले तिथं वरती जा, CMD टाईप करा आणि नंतर काय करा, कोड स्पेस डॉट टाईप करा. जर असं जर केलं तर तुम्हाला काय करावं लागलं, तुम्हाला D वरून तुम्हाला काय करावं लागतं, स्विच मारावं लागतं. ठीक आहे, समजतंय. म्हणजे अशाही पद्धतीने तुम्ही काय करू शकता, अशाही पद्धतीने तुम्ही चेंज डायरेक्टरी नावाची कमांड, CD फोल्डर चेंज करतो. जर एखाद्या ड्राईव्हवरती जायचं झालं, D किंवा E वरती जर मला जायचं झालं तर कसं जाणार मग, D:, E:, C:. ठीक आहे, असं तुम्ही काय करू शकता, असं तुम्ही स्विच मारू शकता. ठीक आहे, ऑनलाईन क्लिअर आहे.
म्हणजे मला हा प्रश्न नाही कळाला चैताली, तुम्हाला काय म्हणायचं आहे? क्वेश्चन काय आहे? लिनक्सवरती आपण टर्मिनलवर छोटे प्रोग्राम करत होतो, जसं कमांड प्रॉम्प्टवर पण Windows मध्ये करता येतं. हां, करता येतात ना. तसं Python, आता जसं काल आपण केलं बरोबर आहे. आता इंटरॅक्टिव्ह मोड मला ओपन करायचं आहे. मग काय म्हणायचं इथे येऊन म्हटलं मी काय पायथॉन फक्त कमांड दिली, काय झालं? इंटरॅक्टिव्ह शेल ओपन झाला बरोबर आहे. आणि ह्या इंटरॅक्टिव्ह शेलमध्ये आपण इथे येऊन काय म्हटलं, प्रिंट म्हणा, आणि प्रिंटमध्ये मेसेज देऊन टाका. काय मेसेज दिला मी? हॅलो नावाचा मेसेज दिला. काय प्रिंट झाला? हॅलो. हो, कमांड प्रॉम्प्ट वरूनच रन करू शकता प्रोग्राम, ठीक आहे. आणि सगळ्यात बेटर वे कोणता असेल तुमचा? कमांड प्रॉम्प्टच बेटर वे असेल, ठीक आहे. इथून पण तुम्ही काय केलं? इथून पण तुम्ही इंटरॅक्टिव्ह शेल ओपन केलं. आता इथून एक्झिट पडायचं झालं तर काय म्हणायचं? एक्झिट, ठीक आहे. आता एक्झिट फंक्शन आहे, मी फक्त काय लिहिलं आहे? एक्झिट असं लिहिलं होतं. फंक्शन म्हटलं की पॅरेंथेसिस येतं, सो एक्झिट, ठीक आहे. आणि कमांड प्रॉम्प्ट जरी क्लोज करायचं झाली तर परत इथून काय म्हणायचं? एक्झिट. इथून पण काय होईल? ते कमांड प्रॉम्प्ट एक्झिट होईल. ठीक आहे. इथे फंक्शन लावायचं बाकी आहे. कळलं आता हे सगळं? तर असं काय करा, असं हे रन करतो आपण व्ही एस कोड ज्यावेळेस तुम्ही घेतलं तर तुम्हाला काय ॲड करावं लागलं? एक एक्सटेन्शन ॲड करावं लागलं. एक्सटेन्शनचं नाव काय होतं? पायथॉन. कंपनी कोणाची होती? मायक्रोसॉफ्ट. त्याचं एक्सटेन्शन काय केलं तुम्ही? त्याचं एक्सटेन्शन ॲड करून टाकलं. काही डाऊट आहे का त्या विंडोजवरती? काही डाऊट आहे का कोणाला? नाही ना? ठीक आहे. तर सर कमांड प्रॉम्प्ट मध्ये फाईल वगैरे सेव्ह नाही होऊ शकत ना, म्हणजे असं जावाचं कसं आपण करतो किंवा काय पॅकेज त्याच्या किंवा फाईल सेव्ह करतो, म्हणजे आपल्याला कधी जर यूज करायला असेल तो कोड तर तसं ह्याच्यात नाही होणार ना कमांड प्रॉम्प्ट मध्ये. म्हणजे कसं? एक एक्झाम्पल सांगा बरं. म्हणजे आपण जर जावाचं जर केला एखादा कोड केला तर त्याच्यात ते सॉफ्टवेअर मध्ये जर केला जावाच्या ह्याच्यात, तर तो कसं फाईलला सेव्ह होतो किंवा सोर्स कोड ते असतं त्याच्यात, म्हणजे आपण उद्या किंवा परवा पण यूज करू शकतो तो कोड, म्हणजे ओपन करू शकतो. तसं ह्यात ओपन नाही करता येणार कमांड प्रॉम्प्ट मध्ये असं. एखादी फाईल सेव्ह केली तर ती परत कमांड प्रॉम्प्टमध्ये ओपन फाईल बनायची, त्याला सेव्ह करायचं, कमांड प्रॉम्प्ट मध्ये टाकायचं. हां, तसंच करतो ना मग आपण. VS कोड मध्ये कसं आपण डायरेक्टली लिहितो त्या फाईल मध्ये सेव्ह होत राहतं. जसं कमांड प्रॉम्प्ट वर जर आपण प्रोग्राम लिहिला तर तसं त्याची फाईल फाईल save सेव्ह नाही राहते. होत असं विचारायचं. म्हणजे कमांड प्रॉम्प्ट वरती एखादा कोड जर राईट केला आणि तो कुठं करायचा सेव्ह? ते सेव्ह राहतं. कमांड प्रॉम्प्ट वरती राईट केलेला सेव्ह कोड सेव्ह राहतो का? नाही ना, तो सेव्ह नाही राहत ना. ते इंटरॅक्टिव्ह शेल आहे ना. ते इंटरॅक्टिव्ह शेल म्हणजे कसं की ते कसं आपण शॉर्टकट कोड राईट करतो. ते कळलं का? ते कोड कसे राईट करतो आपण? शॉर्टकट कोड असतो ते सेव्ह नाही होणार ना कुठल्या फाईलमध्ये, ठीक आहे. आणि जावामध्ये कसं करतो तुम्ही? आपण काय करतो, जावामध्ये एक नोटपॅडची फाईल बनवतो. जसं काल आपण पायथॉनची एक नोटपॅडची फाईल बनवली आणि त्या नोटपॅडच्या फाईलला काय करतो आपण? रन करतो कमांड प्रॉम्प्टवरती येऊन. समजते ना चैताली काय? हां, समजते ना? मला तुमचा प्रश्न अजूनही नाही कळाला की नसतं का मध्ये पॅकेज वगैरे आपण सेव्ह राहतो, ते आपण बनवलेले पॅकेज ऑलरेडी आपण इक्लिप्स ओपन करतो ते ऑलरेडी तसंच राहतं. तसं म्हणतात काय की त्यामुळे पण आज आपण टाकलं तर तो उद्या यूज करायचं, मग कसं ओपन असं बोलतो. मध्ये कसं ते सेव्ह राहतं. आता बघा, VS कोडमध्ये ऑलरेडी फाईल तयार आहे test.py आणि याच्यामध्ये ऑलरेडी कोड पण लिहिलेला आहे आपण प्रिंट, बरोबर आहे. आता हा फाईल मला उद्या चालून ओपन करायची आहे, बरोबर आहे ना. आणि ती कशी ओपन करायची? ते परत इथे यायचं वरती आणि वरती येऊन काय केलं, परत VS कोड ओपन करतो ना आपण सेम. आणि सेम VS कोड ओपन केल्यानंतर इथं काय केलं, कोड स्पेस डॉट इथं VS कोड ओपन केला आणि ओपन केल्यानंतर परत त्या फाईलमध्ये जा ना, ज्या फाईलमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. ऑलरेडी कोड याच्यात सेव्ह आहे ना, कोड ऑलरेडी सेव्ह. असंच ना चैताली?
ठीक आहे, क्लिअर आहे का? सांगा डाऊट फक्त. हो. ठीक आहे, ठीक आहे. तर हे काय झालं, हे बंद, म्हणजे VS कोड वरती काम आपण असं करतो. ठीक आहे, तर ह्याला थोडंसं मग आता परत कुठे या, आता माझ्या केसमध्ये काय आहे, तर माझ्या केसमध्ये काय ओपन केलं मी, टर्मिनल ओपन केलं, बरोबर आहे. आणि टर्मिनलमध्ये लोकेशन काय आहे, हे लोकेशन आहे माझ्या फाईल, माझ्या ह्याच्यामध्ये लिनक्समध्ये. आणि इथे येऊन मी काय करणार, इथे येऊन मी काय म्हणणार, कोड स्पेस डॉट, सेमच कमांड आहे ना, कोड स्पेस डॉट. आता कोड स्पेस डॉट केलं तर मग काय ओपन झालं, VS कोड ओपन झालं माझ्या कंडिशन याच्यामध्ये. ठीक आहे, आणि ह्या सगळ्या फाईल्स आपल्या कालच्या म्हणजे मागच्या बनवलेल्या सगळ्या फाईल्स आहेत ना सेव्ह, आणि जेवढे काही आपण प्रोग्राम केले होते लास्ट टाइम हे सगळे आहेत ना सेव्ह, बरोबर आहे, आहेत ना. ठीक आहे, आता एक नवीन फाईल जर मला बनवायची झाली तर काय करणार, इथं प्लस दिसतं म्हणजे न्यू फाईल क्रिएट करणे, नवीन फोल्डर क्रिएट करणे, इथं बटन आहेत. किंवा राईट क्लिक करून इथं पण तुम्ही इथं ह्या एरियामध्ये राईट क्लिक करून काय करू शकता, न्यू फाईल न्यू फोल्डर तुम्ही काय करू शकता, क्रिएट करू शकता. ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही फाईल क्रिएट केली त्या फाईलचं एक्सटेन्शन काय असणार आहे, .py एक्सटेन्शन असणार आहे, लक्षात ठेवा. समजतंय, कळलं. आणि समजा आता एक फाईल आहे ऑलरेडी, काय नावाची फाईल आहे ऑलरेडी, माय फाईल नावाची फाईल आहे, आणि त्याच्यामध्ये काय राईट केलेलं आहे, वेलकम टू पायथॉन हे राईट केलेलं आहे. आता ही फाईल जर मला रन करायची झाली तर माझ्याकडे ऑप्शन काय, मी इथून पण त्याला काय करू शकतो, रन करू शकतो. किंवा राईट क्लिक करून इथं येऊन रन पायथॉन इन अ टर्मिनल हे पण कमांडने मी काय करू शकतो, त्याला रन करू शकतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तिसरा वे, समजलं का, तिसरा वे कमांड प्रॉम्प्टवरती. आता कमांड प्रॉम्प्टवरती ऑलरेडी मी लोकेशनवरती आहे. ठीक आहे, आणि इथे येऊन कमांड काय देणार, मी इथे येऊन कमांड देणार कोणती, Python 3 माझ्या केसमध्ये लिनक्समध्ये. तुम्ही काय करायचं, पायथॉन आणि फाईलचं नाव, काय नाव आहे फाईलचं, myfile.py. काय भेटलं मला आउटपुट, सेमच आउटपुट भेटलं ना, वेलकम टू पायथॉन, बरोबर आहे ना. म्हणजे आता मला सांगा विंडोज आणि लिनक्समध्ये काही फरक आहे, काहीच नाही फरक. म्हणजे जसं काम मी तिकडे केलं तसं काम कुठं होणार आहे, इथं होणार आहे. ठीक आहे, एवढंच की फक्त तिथं काय करतो आपण, टर्मिनलचा यूज करतो. समजतं ना ऑनलाईन सगळ्यांना, आवाज येतोय, आवाज येतोय सगळ्यांना. नेटवर्क थोडासा प्रॉब्लेम होतो विषय, चेक करा बरं, आहे का, वरतीच ठेवा तरी. आवाज येतो ना सगळ्यांना. ठीक आहे, थोडंसं नेटवर्कचा इश्यू येतो म्हणून मी विचारते सारखं. हे झालं हा कोड, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय डिस्कस करायचं आहे, VS कोड तर झाला, त्याच्यानंतर नेक्स्ट काय डिस्कशन करायचं आहे, पायचाम एडिटर, बरोबर आहे. आता पायचाम एडिटरसाठी तुम्हाला काय करावं लागेल, पायचाम हा डाउनलोड करावा लागेल. आणि पायचाम कोणासाठी डाउनलोड करायचं आहे, फॉर द स्टुडंट व्हर्जन. ठीक आहे, कारण पायचामचं जे व्हर्जन आहे ते पेड आहे, एका महिन्यानंतर तुम्हाला पैसे द्यावे लागतात त्याला. पण ज्यावेळेस तुम्ही स्टुडंटसाठी इन्स्टॉल करत असाल पायचाम स्टुडंटसाठी, तर ते कसं असतो, फ्री असतो. ओके, तर पायचाम काय करा, पायचाम इन्स्टॉल करा. आणि पायचाम कसं इन्स्टॉल करायचा, तर मी तुम्हाला एक गुगल ड्राईव्हची लिंक देतो आणि त्या लिंकवरती मी पायचाम टाकून देतो. कारण जर इथं जर तुम्ही बघायला गेलं गुगलवरती, तर मी इथं म्हटलं पायचाम डाउनलोड फॉर कम्युनिटी एडिशन. आता हा जो एडिशन असतो कम्युनिटी एडिशन म्हणजे कोणासाठी असतो, स्टुडंटसाठी असतो. हा वाला जो आहे तो कोणासाठी असतो, हा
स्टुडंटसाठी कम्युनिटी एडिशन. ठीक आहे. आणि ह्याला जर फ्री डाउनलोड जर केला तर हे असं काही पण विचारतं, हे ब्राउझर वगैरे इन्स्टॉल करा हे. तर इथं चेक करा. तर हे कम्युनिटी नाही, हे इथं डाउनलोड काय होईल त्याचं, इथं डाउनलोडिंग स्टार्ट होईल. आणि टोटल कमीत कमी किती MB ची फाईल आहे, हे टोटल कमीत कमी MB 768 MB ची फाईल आहे. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला याची लिंक देतो, इथून पण तुम्ही डाउनलोड करा. कळालं का? या वेबसाईटवरून पण तुम्ही काय करू शकता, याला डाउनलोड करू शकता कम्युनिटी एडिशन. कम्युनिटी एडिशन म्हणजे कोणती, फ्रीवाली, स्टुडंट व्हर्जनवाली. ठीक आहे. आता माझ्याकडे पायचाम इन्स्टॉल आहे का इथं, पायचाम इन्स्टॉल आहे. आणि मी जर याच्यावरती जर क्लिक केलं तर काय ओपन होणार, पायचाम हा एक प्रोफेशनल एडिटर ओपन होणार. आणि त्या एडिटरमधून सुद्धा आपण काय करू शकतो, प्रोग्राम रन करू शकतो. ओके. हा पायचाम. ठीक आहे. आणि हा काय झाला, पायचाम एडिटर हा ओपन होतो, बरोबर आहे. आणि हे जे दिसतं इकडची साईड, हे पूर्ण इकडची साईड काय आहे, तर तुमच्या फाईल्स इकडच्या साईडमध्ये कोड राईट करणे. ठीक आहे. हळूहळू याच्यावरती काम करूया आपण, एकदाच काम नाही होणार सगळ्या याच्यावरती. हळूहळू याच्यावरती काय करूया, हळूहळू याच्यावरती स्विच करूया. जसं की आता मला फोल्डर ओपन करायचं आहे. कोणतं फोल्डर ओपन करायचं आहे, मी लास्ट टाइम जे काम केलं होतं ते फोल्डर मला ओपन करायचं आहे. मग काय करणार इथे येऊन, तर इथं येऊन आपण म्हणतो काय, ही फाईल दिसते, तर या फाईलमध्ये जाऊन इथं जाऊन काय करतो, इथं कोपऱ्यावरती फाईल्स नावाचा ऑप्शन आहे, तर याच्यावरती क्लिक करतो आणि ओपन म्हणतो. ओपन म्हटल्यानंतर काय करायचं आहे, जे प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करायचे, जी फाईल तुम्हाला ओपन करायची, आता फाईल कुठं ओपन आहे, डॉक्युमेंट्समध्ये आहे माझ्याकडे. ठीक आहे. डॉक्युमेंट्समध्ये काय नावाने फाईल बनवली आपण, जानेवारी पायथॉन हे नावाची, हे फोल्डर, याला ओके करा. आणि काय म्हणायचं, कुठल्या विंडोमध्ये तुम्हाला हा प्रोजेक्ट ओपन करायचा, याच विंडोमध्ये ओपन करायचं का दुसऱ्या, मी हमेशा म्हणतो न्यू विंडो. एका नवीन विंडोमध्ये काय कर, तो प्रोजेक्ट ओपन कर. ठीक आहे. आणि इथं काय म्हटलं, याला ट्रस्ट द प्रोजेक्ट. मग काय होईल, अजून एक पायचाम ओपन झालेला आहे इथं, बरोबर आहे. आणि त्या पायचामध्ये तुम्हाला काय दिसतंय, माझ्या फाईल दिसत नाही, हे सगळं ॲड केलेलं. कळालं. आणि या फाईल्समध्ये बघा, हे आहे addition.py फाईल, ॲडिशनचा कोड आहे, त्याच्यानंतर माय फाईलचा कोड आहे दिसतोय, प्रिंट वेलकम पायथॉन. ठीक आहे. आणि जर मला ह्याला रन करायचं झालं तर ह्याला रन करण्यासाठी इथे एक ऑप्शन दिसते, हे बटन, बरोबर. किंवा राईट क्लिक करतो या एरियावरती आणि रन काय म्हटलं, रन फाईलचं नाव तुमच्या. आणि ज्यावेळेस तुम्ही जर रन केलं तर कमांड प्रॉम्प्टवर जायची गरज नाही, तुम्हाला आउटपुट कुठे दिसेल, तिथंच तुम्हाला आउटपुट दिसेल खाली. ठीक आहे. तर हे पायचाम कसं आहे, एकदम प्रोफेशनल एडिशन आहे. कुणासाठी, इंडस्ट्रीसाठी. डाउनलोड झाल्यानंतर इन्स्टॉल करताना बाकीचे VS कोड ते जसं इन्स्टॉल केलं तसंच करायचं. हां, तसं सेम करायचं. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. ठीक आहे. जोपर्यंत इन्स्टॉल येत नाही तोपर्यंत काय करत राहायचं, नेक्स्ट 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 क्लिक करत राहायचं. पायचामसाठी पण त्यामध्ये 5चा काहीच इश्यू नाही याच्यामध्ये, 5चा काही इश्यू नाही आहे. VS कोडमध्ये पण काही 5चा इश्यू नाही आहे. फक्त पायथॉन इन्स्टॉलेशन करताना काय करायचं, तुम्हाला 2 चेकबॉक्सेस चेक करायचे, तेवढाच एक इश्यू आहे. आणि ते जर तुम्ही चेक नाही केलं तर काय होतं. ओके. एवढं एक लक्षात ठेवा. कळालं का, हे समजलं ना सगळ्यांना. तर याच्यावरती आपण काय करूया, हळूहळू स्विच मारूया याच्यावरती, एकदम असं स्विच नाही होणार. आणि सगळ्या गोष्टी समजायला थोडा वेळ लागेल. म्हणजे काय, ही गोष्ट समजायला, VS कोड समजायला, गुगल कोलॅब समजायला, ज्युपिटर समजायला. आता ज्याला प्रॅक्टिस आहे, ज्याला पायथॉनमध्ये काम केलं आहे त्याला जमतं हे जवळपास. आता कॉलेजला केलं असेल तर हे जमतं, आणि कॉलेजला जर तुम्ही काही केलं नसेल तर मग हे काही जमणार नाही. ठीक आहे. तर हे सगळं बंद करा, हे पण बंद केलं, बंद. आणि हे एक कमांड प्रॉम्प्ट पण काय करून टाकली, बंद. ठीक आहे.
तर पुढे काय करायचं मग आता, तर हे झालं किती वेजनी आपण रन केली सगळी ॲप्लिकेशन टोटल, किती वेज, टोटल 8 वेजनी. म्हणजे पायथॉनचं एक एक्झाम्पल तुम्ही कुठं कुठं रन करू शकता, तर एवढ्या एरियावरती, एवढ्या एरियामध्ये तुम्ही काय करू शकता, पायथॉनचे एक्झाम्पल तुम्ही रन करू शकता. IDLEचं कसं करायचं, तर IDLEचं बघा, तर IDLEसाठी मी परत एकदा स्क्रीन शेअर करते विंडोजवाली. ठीक आहे. काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही पायथॉन इन्स्टॉल केलेलं असतं, बरोबर, ज्यावेळेस तुम्ही काय इन्स्टॉल केलेलं असतं, पायथॉन इन्स्टॉल केलेलं असतं, त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस इथं सर्च करायचं, काय सर्च करायचं, IDLE सर्च करायचं. दिसते का हे IDLE, हे IDLE. आणि ह्या IDLEवरती क्लिक केल्यानंतर काय ओपन होतं, एक कमांड प्रॉम्प्ट ओपन होते सेपरेट पायथॉनची. आता हे जे कमांड प्रॉम्प्ट दिसते तुम्हाला, ही कमांड प्रॉम्प्ट, आता ही कमांड प्रॉम्प्ट कोणाची आहे, ही कमांड प्रॉम्प्ट कोणाची आहे, पायथॉनची कमांड प्रॉम्प्ट आहे. समजलं का. मग आता समजा मला, आता इथं पण येऊन तुम्ही काय करू शकता, तर थोडासा फॉन्ट जो आहे, दिसते ना. आणि इथं पण येऊन काय करू शकता तुम्ही, सेम कमांड, जसं की मी म्हटलं इथे येऊन काय म्हटलं, जसं तुम्ही कमांड प्रॉम्प्टवरती केलं होतं ना, प्रिंट आणि डबल कोटेशनमध्ये काय म्हटलं इथे येऊन, हॅलो. जसे जसे छोटे छोटे एक्झाम्पल तुम्ही रन केले, तसं तसं इथं काय होतं, छोटे छोटे एक्झाम्पल रन होतात. ते दिसतंय, असे छोटे छोटे एक्झाम्पल तुम्ही इथं रन करू शकता. जसं कमांड प्रॉम्प्ट केलं तसं. आता समजा एखादा मोठा, खूप मोठा प्रोग्राम राईट करायचा आहे तुम्हाला, खूप मोठा, जवळपास एक 10-15 लाईनचा कोड आहे, आणि इथं तसं छान नाही वाटत ना, इथं 10-15 लाईनचा कोड टाईप करणं इथं, बरोबर आहे. मग अशा केसमध्ये आपण काय करतो, तर अशा केसमध्ये आपण इथं येऊन, ठीक आहे, इथं येऊन काय ते दिसतं, फाईल, ठीक आहे. आणि या फाईलमध्ये काय करतो, या फाईल नावाच्या मेनूमध्ये जाऊन इथं एक नवीन फाईल क्रिएट करतो. आता हे जे दिसतं तुम्हाला, हे एम्प्टी फाईल, तर ही फाईल काय असते, पायथॉनचे प्रोग्राम राईट करायचे. पण ही फाईल कधी यूज करायचं, जेव्हा तुमचा लेंदी कोड असेल, खूप मोठा कोड असेल, 10-15 लाईनचा कोड असेल, तेव्हाच तुम्ही काय करायचं, हे जसं की आता मला एक ॲडिशन करायचं आहे. ॲडिशन कसं करणार, num1, बरोबर आहे. व्हेरिएबलचं नाव काय घेतलं, num1 इज इक्वल टू 33, num2 इज इक्वल टू किती म्हटलं, 56, ठीक आहे. आणि प्रिंट केलं डायरेक्टली, प्रिंट काय काय प्रिंट केलं, num1 प्लस num2 हे प्रिंट केलं, बरोबर आहे. आता हा कोड राईट केला मी. आता ह्या कोडला रन कसं करायचं, तर या कोडला रन करण्याच्या पहिलं ही फाईल तुम्हाला काय करायची आहे, सेव्ह करायची आहे. आता सेव्ह कुठं करायची आहे, तर सेव्ह करण्यासाठी Ctrl+S म्हटलं मी, आणि Ctrl+S म्हटल्यानंतर कुठं सेव्ह करणार, जिथं माझे एक्झाम्पल होते आधीचे, डी ड्राईव्ह होते कुठं, पायथॉन एक्झाम्पल्स, ओके. आणि याच्यामध्ये येऊन मी एक नवीन फाईल तयार केली, त्याचं नाव काय ठेवलं, ॲड, आणि त्या लोकेशनला जाऊन काय केली, ती फाईल मी सेव्ह केली, बरोबर आहे. सेव्ह केली. मग आता सेव्ह केल्यानंतर ह्याला रन करा ना. रन कसं करायचं, तर रन करण्यासाठी वरती तुम्हाला एक मेनू दिसतो, काय नावाचा, रन. आणि त्या रनवरती क्लिक केलं तर काय म्हणायचं, पहिलं ऑप्शन रन मॉड्यूल. रन मॉड्यूल म्हणजे कुठं आलो परत, तुम्ही कुठं आलात परत, एंटर कमांड प्रॉम्प्टवरती. आउटपुट किती भेटलं मला, 89. हे असतो IDLE, कळलं. IDLEमध्ये 2 टाईप येतात. हा जो समोरचा दिसतो हा कमांड प्रॉम्प्ट आहे, याच्यावरती तुम्ही काय करू शकता, छोटे छोटे एक्झाम्पल. आणि जर तुम्हाला एखादं मोठं एक्झाम्पल राईट करायचं आहे, तर काय इथं नाव काय दिसतंय, फाईल. आणि त्या फाईलमधून काय क्रिएट केलं आपण, एक नवीन फाईल बनवली, त्या फाईलला सेव्ह केलं. सेव्ह करून मग त्या फाईलला रन कसं करतो मग आपण, तर त्या फाईलमध्ये गेल्यानंतर एक मेनू दिसतो टॉपला, कुठला नावाचा, रन नावाचा, ठीक आहे. कुठला मेनू दिसला तुम्हाला, तो रन नावाचा. आणि त्या रन नावाच्या मेनूवरती क्लिक केलं, म्हणजे रन मॉड्यूलवरती क्लिक केलं, तर परत काय आलं, परत इथं चालात तुम्ही, ठीक आहे. हे काय असतो, हे असतो IDLE, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. हे पायथॉनने स्वतःसाठी डेव्हलप केलेलं आहे. एक तर तुम्ही हे वापरू शकता, किंवा पायथॉन वापरू शकता, किंवा VS कोड, किंवा ऑनलाईन कंपायलर, बरोबर आहे की नाही. असे टोटल किती वेज आहे,
असे टोटल 8 वेजनी तुम्ही काय करू शकता, पायथॉनचे एक्झाम्पल्स तुम्ही काय करू शकता, रन करू शकता. ठीक आहे. काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम आहे कोण नाही? समजलं आता हे? तर ह्याला कट करा. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही ना? जुपिटर इन्स्टॉल केलं ते pip हे पॅकेज इन्स्टॉल हम्म. पण ते जुपिटर नोटबुक कमांड केल्याने जो पहिला टॉपिक होता तो कुठला होता? इंट्रोडक्शन. त्या इंट्रोडक्शन पॉईंटमध्ये आपण काय काय डिस्कस केलं? पायथॉनचे इंट्रोडक्शन पॉईंट डिस्कस केलं, व्हॉट इज पायथॉन डिस्कस केलं, त्याच्यानंतर व्हॉट आर द डिफरंट ॲडव्हान्टेजेस ऑफ पायथॉन और की फीचर्स ऑफ पायथॉन ते पॉईंट आपण डिस्कस केले. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आपण डिस्कस केला इन्स्टॉलेशन ऑफ पायथॉन, पायथॉन कसं इन्स्टॉल करायचं. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपण डिस्कशन केले की इन हाऊ मेनी वेज वी कॅन रन अ पायथॉन प्रोग्राम. टोटल 8 वेजनी आपण काय केलं, टोटल 8 वेजनी आपण प्रोग्राम काय केलं, रन केला. क्लिअर आहे? मग आता सध्या आपण जे काही एक्झाम्पल आपण घेणार, तर ते एक्झाम्पल आपण कशामध्ये घेणार आहे, VS कोडमध्ये किंवा नोटपॅडची फाईल बनवायची. नोटपॅडची फाईल बनवायची, त्याच्यात कोड राईट करायचा आणि तो कोड कुठं रन करायचा, VS कोडमध्ये रन करायचा. ठीक आहे. नाही, नोटपॅडची फाईल बनवायची आणि ती कुठं रन करायची, कमांड प्रॉम्प्टवर रन करायची. पहिल्यांदा आपण नोटपॅडवरची थोडं प्रॅक्टिस करूया नोटपॅडच्या फाईलमध्ये, आणि नोटपॅडच्या फाईलमध्ये प्रॅक्टिस केली की मग आपण कुठं स्विच करूया, VS कोडमध्ये आपण स्विच करूया. ठीक आहे. मग आता याच्यानंतर जो सेकंड टॉपिक स्टार्ट होतो, मी ह्याला थोडं पॉज करतो, हे म्हणजे सेव्ह करतो. हे पहिला